आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन. सबस्क्राईब करा तिलक. हे अर्जुना, आता या क्षणी तू केवळ युद्धभूमीच्या मध्यरेषेवरच नाही, तर तुझी बुद्धीही जन्म आणि मृत्यूच्या मध्यरेषेवर अडकलेली आहे. आणि म्हणूनच तू तुझ्या कर्तव्य आणि धर्मापासून पळ काढतोयस. पण तू जरी तुझ्या कर्तव्याकडे पाठ फिरवलीस किंवा या युद्धभूमीकडे पाठ फिरवलीस, तरीही विधीचं विधान नाही बदलणार. कारण विधात्याचा निर्णय अटळ आणि अचूक आहे. तुला काय वाटतंय की जर तू नाही मारलंस तर हे सगळे मरणार नाही? नाही अर्जुना, तू यांना नाही मारलंस तरीही यांना मृत्यू येणारच. कारण यांच्या प्रारब्धाने त्यांच्या मृत्यूचा काळ, दिवस आणि क्षण आधीच निश्चित केलेले आहेत. त्या विधानाप्रमाणेच मी तर यांना आधीच मारलेला आहे. हे पार्था, मी तुला याच अंधकाराच्या अज्ञानातून बाहेर काढायचा प्रयत्न करतोय. ह्या अंधारामध्ये दिशाहीन होऊन हात पाय मारण्यापेक्षा तुझ्या दृष्टीला एक दिशा दे आणि बघ, या जगाकडे, या सृष्टीमध्ये जो जन्म घेतो तो निश्चित रूपाने मृत्यूला अधीन होतोच. याचा अर्थ हा आहे की या मृत्यू लोकातला प्रत्येक प्राणी, मग तो मनुष्य असो की पशु पक्षी असो की वृक्ष वेल, प्रत्येक श्वास घेणारा जीव जन्माबरोबरच आपल्या मृत्यूला सुद्धा घेऊन येतो. प्रत्येक जीवाला एक ना एक दिवस मृत्यू येणारच असतो. त्याला त्याच्या शरीराचा त्याग करावा लागतो. म्हणून तू त्यांच्या मृत्यूची काळजी सोडून दे आणि तुझं कर्तव्य समजून युद्ध कर. हे केशवा, मी काय करू? माझं मन आणि मस्तिष्क त्या धर्माच्या तराजूप्रमाणे झालंय, ज्याच्या दोन्ही पारड्यात समान प्रमाणात ठेवलं आहे. ज्ञान आणि अज्ञान दोन्ही ठेवलं आहे. या अशा मार्गावर येऊन मी तुम्हाला शरण आलो आहे. तुम्ही मला एखाद्या गुरुप्रमाणे मार्ग दाखवा. हे माधवा, मला मार्ग दाखवा. हे अर्जुना, आत्ता या क्षणी तू केवळ युद्धभूमीच्या मध्यरेखेवरच उभा नाहीस, तर आत्ता तू जन्म आणि मृत्यूच्या मध्यरेखेवर सुद्धा अडकलेला आहेस. म्हणूनच तू तुझं कर्तव्य आणि धर्मापासून पळ काढतो आहेस. परंतु तू जरी तुझ्या कर्तव्याकडे पाठ फिरवलीस किंवा या युद्धभूमीकडे पाठ फिरवलीस, तरीही विधीचं विधान काही बदलणार नाही. कारण विधात्याचा निर्णय हा अटळ आणि अचूक आहे. तुला काय वाटतंय? तू मारलं नाहीस तर हे सगळे मरणार नाहीये? नाही अर्जुना, नाही. तू यांना नाही मारलंस तरीही यांना मृत्यू येणारच. कारण त्यांच्या प्रारब्धाने त्यांच्या मृत्यूची वेळ, दिवस आणि क्षण या आधीच निश्चित केलेले आहेत. त्या विधानावरच मी त्यांना आधी मारले आहेच. तू केवळ माध्यम आहेस. तुझ्या माध्यमातून मला त्या सगळ्यांचा वध करायचा आहे. तू हे तुझं कर्तव्य समज, नाहीतर तुझं प्रारब्ध. तुला या सगळ्यांचा वध करायचाच आहे. मी काय करू मधुसूदन? माझं मन कसं मारू? माझ्या भावना माझ्याच पायदळी कसे काय मिळवू शकतो मी? सांग मधुसूदना, मी काय करू? हे पार्था, ज्या भावना तुला धर्माच्या मार्गावरून दूर नेतात त्यांचा त्याग कर. भावनांच्या सागरात बुडून जायच्या ऐवजी त्यात पोहायला शिक. तू तर एक कीर्तिवंत पुरुष आहेस. तुझ्या निर्बलतेचं असं प्रदर्शन करून तू स्वतःची कीर्ती नष्ट करू नकोस. एका वीर पुरुषासाठी त्याची कीर्ती नष्ट होणं म्हणजे त्याला मृत्यू समान आहे. म्हणून युद्ध कर पार्था, युद्ध. आणि आपली कीर्ती, आपला धर्म आणि आपल्या कर्तव्याचं रक्षण कर. या युद्धात जर तू मारला गेलास तर तुला वीरगती प्राप्त होईल. मृत्यू येऊन सुद्धा अमर होशील. म्हणून म्हणतो युद्ध कर.
हे मधुसूदन, मला सुद्धा माहिती आहे की मी क्षत्रिय आहे. युद्ध करणे माझा धर्म आहे. परंतु या युद्धभूमीवर युद्धभिलाषी या सर्व स्वजनांना बघून माझी गात्रे सैल पडली आहेत. माझ्या आत्म्याचा थरकाप होतोय. माझ्या घशाला शोष पडतो आहे. हे मधुसूदन, परस्पर विरोधी विचारांच्या आक्रमणामुळे माझी मती भ्रमित झाली आहे. या द्विधेमुळे मला माझा मार्ग स्पष्ट दिसत नाहीये. हे कृष्णा, तू माझा गुरु आहेस, ईश्वर आहेस. मी तुला शरण आलो आहे. आता तूच मला मार्गदर्शन कर. मला मार्ग दाखव. काय उचित आहे आणि काय अनुचित. प्रणाम भगवन. बस ना देवी पार्वती. काय झालं प्रभू? तुम्ही तुमची समाधी अर्धवट का सोडली? तुमची समाधी तर युगानुयुगे सुरू राहते. देवी पार्वती, पृथ्वी लोकात या समयी एक दिव्य घटना घडणार आहे. प्रभू, अशी कोणती दिव्य घटना घडणार आहे ज्यासाठी तुम्ही तुमची तपस्या अर्धवट सोडलीत? आज या पृथ्वीवर जी दिव्य घटना घडणार आहे ते युगानयुगे कधीही घडलं नव्हतं. भगवान श्रीकृष्ण आज आपल्या मानवी अवतारात ब्रह्मज्ञान देणार आहेत. अनादी काळात त्यांनी हे ज्ञान सूर्यदेवतेला दिलं होतं. ते ज्ञान साक्षात त्यांच्याच मुखातून ऐकण्याची संधी मी अजिबात सोडणार नाही. मीच काय, सगळे देवी देवता ह्यावेळी सावधान झालेले आहेत. आकाशातून पाताळापर्यंत सृष्टी जणू थांबलेली आहे. जणू काळाची गती सुद्धा थांबली आहे. आणि महाकाल भगवंतांची वाणी ऐकण्यासाठी स्वयं कुरुक्षेत्रात थांबले आहेत. आणि ते बघ, ब्रह्मज्ञानी ब्रह्मदेव त्यांचे ज्ञान अजून वाढवण्यासाठी कृष्णाची अमृतवाणी कशी आतुरतेने ऐकत आहेत. आणि तिकडे देवर्षी नारद सुद्धा या अमृतवाणीमध्ये इतके तल्लीन झालेले आहेत की त्यांना आपला नारायण नारायण हा जप थांबवून फक्त ही ज्ञानरत्ने गोळा करायची आहेत. हे ज्ञान श्रीमुखातून ऐकण्याची संधी मी तरी सोडणार नाहीये. तू सुद्धा लक्षपूर्वक ऐक देवी. प्रभू अर्जुनाला काय समजवत आहेत. वा अर्जुन वा. एका श्वासात तू मोठं ज्ञान पाजळतोस आणि दुसऱ्या श्वासात लगेचच शिष्य होऊन माझ्याकडून ज्ञानाची याचना सुद्धा करतोस. हे पार्था, तुझं ज्ञान अर्धवट आहे. आणि अर्धवट ज्ञान हे दुधारी तलवारीसारखं असतं, जी अर्धवट ज्ञान देणाऱ्याला आणि घेणाऱ्याला दोघांनाही कापून काढते. म्हणूनच तुला सगळ्यात आधी या घातक तलवारीला सोडावं लागेल, तुझ्या गांडीवाला नाही. पण तू तर उलटच करतो आहेस. तुझ्या हातात अर्धवट ज्ञानाची तलवार आहे आणि तू तुझं गांडीव खाली ठेवलंस. पार्था, प्राण्याच्या शरीराचा एक अदृश्य अवयव आहे मन, जो दिसत तर नाहीच, परंतु तोच सर्वात शक्तिशाली भाग आहे शरीराचा. मनाच्या हातात मोह मायेचं जाळं आहे, ज्यात ते मनुष्याच्या इच्छा टाकत राहतं आणि त्याला स्वतःच्या कह्यात ठेवतं. या मनाला शरीराचा देखील मोह असतो, होणाऱ्या आनंदाचा देखील मोह असतो आणि त्याच्या दुःखांचा सुद्धा. आनंदात आनंदाची उत्फुल्ल गाणी गातं, तर दुःखात दुःखाची गाणी गुणगुणत बसतं. आपल्या दुःखात दुसऱ्यांना सामील करून घेताना त्याला आनंद होत असतो. कोणत्याही प्राण्याला त्याचं मन जीवनाच्या अंतापर्यंत त्याच्या जाळ्यातून निसटू देत नाही. दोरीने बांधून ते त्याच्याकडून वेगवेगळे नाच करून घेतं.
ते जीवाला इतकी देखील सवड देत नाही की जीव त्याच्या अंतर्मनात डोकावून त्याच्या आत्म्याची ओळख पटवून घेईल, ज्यामुळे आत्म्याच्या आत ज्या परमात्म्याचा प्रकाश आहे त्या परमात्म्याचा त्याला साक्षात्कार होऊ शकेल. हे पार्था, प्राण्याकरता गरजेचं आहे की प्राण्याने आपल्या मनावर नियंत्रण मिळवून आपल्या आत डोकावून आत्मशोध घ्यावा. तेव्हा त्या आत्म्यामध्ये त्याला परमात्म्याचा प्रकाश स्पष्ट दिसू शकेल. त्यालाच परमात्म्याचा साक्षात्कार म्हणतात. तू तर म्हणतोस की स्वतःच्या आत डोकावून आत्म्याला आणि त्या आत्म्याच्या आत प्रकाशित परमात्म्याला ओळख म्हणून. अर्थात आत्म्यापासून वेगळं कोणीतरी असेल जो आत्म्याला ओळखू शकेल. ज्याला तू सांगतोयस की आत्म्याला ओळख म्हणून, कोण ओळखू शकेल अंतरात्म्याला? तुझं मन. मन? हो, तुझं मन. परंतु तू तर म्हणतोयस की मन मायेच्या भ्रमजलात अडकवून प्राण्यांकडून वाटेल ते करून घेतं. मग ते आत्मा आणि परमात्म्याकडे का घेऊन जाईल? तू योग्य प्रश्न विचारलास अर्जुना. त्याचं उत्तर असं आहे की जोपर्यंत तू स्वतःला मनाच्या आणि मोहाच्या आहारी जाऊ देत राहशील तोपर्यंत ते तुझ्याकडून वाटेल ते करून घेईल. हे पार्था, मनुष्याचं शरीर एखाद्या रथाप्रमाणे आहे. त्या रथाचे जे घोडे आहेत त्यांना मनुष्याची इंद्रिय समज, म्हणजेच डोळे, नाक, कान, मुख, जीभ आदी. या इंद्रियांना, या घोड्यांना जो सारथी चालवत असतो तो सारथीच मन आहे. आणि त्या रथात बसलेला जो त्या रथाचा स्वामी आहे तोच आत्मा आहे. मनुष्याची इंद्रिय त्यांच्या इच्छांकडे आकर्षित होत असतात आणि त्यांचं मन इंद्रियांना त्यांच्या इच्छांच्या दिशेने दौडवत असतं. हे तोपर्यंतच होऊ शकतं जोपर्यंत जीवात्मा त्याच्या मनाला त्यांच्या नियंत्रणात नाही आणत. जोपर्यंत मन नियंत्रणात येत नाही ते इंद्रियांना त्यांच्या इच्छांच्या दिशेनेच दौडवत राहतं. इच्छा इंद्रियांना बोलवत असतात, इंद्रिय त्यांच्या दिशेने पळत असतात आणि मन जीवात्म्याची पर्वा न करताच रथाला त्या दिशेने घेऊन जातं. परंतु जेव्हा तू स्वतःच्या मनाच्या आहारी न जाता मनाला तुझ्या नियंत्रणात ठेवशील तेव्हाच ते मन एका उत्तम सारथ्याप्रमाणे तुझ्या शरीररूपी रथाला थेट प्रभूंच्या चरणांशी घेऊन जाईल. श्रीकृष्णांनी रथाचं रूपक वापरून इंद्रिय, मन, आत्मा आणि विषय यांचा केलेला उहापोह अतिशय स्तुत्य आणि जनसामान्यांना कळण्याजोगा आहे. आत्मा आणि शरीर यांच्यातला एकमेव दुवा म्हणजे मन आहे आणि हे मन जर विषय सुखांनी बरबटलेलं असेल तर आत्म्याचा त्या चिरंतन सत्याकडे, त्या परमात्म्याकडे पोहोचण्याचा मार्गच दुष्कर होऊन जाईल. पण जर आत्मभान जागृत होईल आणि त्या जागृत आत्म्याने मनाचा दास होणं नाकारून मनाला त्याच्या नियंत्रणात आणलं तर मनुष्यासाठी त्या परमात्म्याजवळ पोहोचण्याचा मार्ग देखील प्रशस्त होऊन जाईल.
म्हणूनच मी म्हटलं होतं की मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्षयो. अर्थात जर मन तुझा स्वामी असेल आणि तू त्याच्या नियंत्रणात असशील तर ते तुला मायापाशात अडकवत राहील. आणि जेव्हा तू मनावर नियंत्रण मिळवशील आणि त्याचा स्वामी बनशील तेव्हा तेच मन तुला मोक्षाच्या दारात घेऊन जाईल.